अमरावती जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील 35% कर्मचाऱ्यांनी उपअधीक्षक अनिल फुलझेले यांच्या विरोधात 22 सप्टेंबर पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे। कार्यालयीन वेळेत कर्मचाऱ्यांना असभ्य भाषेत शिवीगाळ करून अपमान केल्याने कर्मचाऱ्यात असंतोष निर्माण झाला आहे। यावर फुलझेले यांची विदर्भाबाहेर बदली करण्याची मागणी धरून भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले। यावर उपअधीक्षक अनिल फुलझेले यांना विचारणा केली असता वेगळ्याच महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहे। जुने प्रकरण निकाली का काढले नाही, कामाला वेळ, बाहेरच्या दलालाची हकालपट्टी, संगणक चोरी गेल्याचे प्रकरण उघडकीस, कार्यालयातील वेळेत काम आदी महत्त्वाची माहिती अनिल फुलझेले यांनी विदर्भ न्यूजकडे स्पष्ट केली आहे। फक्त लोकांच्या तक्रारी आल्याने शिस्तीकरिता दमदाटीच केली, शिवीगाळ तर समजतच नाही अशा भाषेत प्रतिक्रिया स्पष्ट केल्या। आगामी दिवसात महत्त्वाचे कार्यालय असलेले भूमी अभिलेख कार्यालयात सीसीटीव्ही व्यवस्था नागरिकांच्या समस्या निवारण होण्याकरिता महत्त्वाचे पाऊल घेणार आहे, असेही फुलझेले यांनी स्पष्ट केले आहे। आधीच जगभरात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना या कार्यालयात कर्मचारीच नसल्याने अनेक नागरिकांना परत जावे लागत आहे। यामुळे या भूमी अभिलेख कार्यालयाचे जिल्हा अधीक्षक भा. खरे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर रुजू होण्याचे नोटीस बजावल्या आहेत। महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील 1979 मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात का सादर करण्यात येऊ नये याबाबतचा खुलासा सादर करावा अशा नोटीस आंदोलनाला गेलेल्या कर्मचाऱ्यांना बजावण्यात आल्या आहेत। एवढेच नव्हे तर ज्या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केले ती संघटन मान्यता प्राप्त दिसून येत नाही। तसेच भूमी अभिलेख कार्यालयाशी संबंधित असलेल्या 2 संघटनांपैकी कोणती संघटना अधिकृत आहे याबाबतचा अहवाल वरिष्ठ विभागात पाठविला आहे, मात्र अद्यापपर्यंत त्याचा अंतिम निर्णय झालेला नाही। याकरिता कोविडच्या प्रादुर्भावात काम बंद पुकारल्याने जिल्हा अधीक्षक खरे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत। आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करून काम बंद आंदोलनाला गेलेले कर्मचारी कर्तव्यावर हजर होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।